नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 प्रश्नपत्रिकेतील 5वा प्रश्न सोडवत आहोत। प्रश्न 5वा आहे। त्यात 2 प्रश्न तुम्हाला दिलेले असतात आणि त्यापैकी एक प्रश्न सोडवायचा असतो। 3 गुणांसाठी हा प्रश्न असतो। शामरावांचे 2015-16चे सर्व प्रकारचे कर भरून झाल्यावर वार्षिक उत्पन्न 6,40,000 रुपये आहे। ते दर महिना विम्याचा 2,000 रुपयांचा हप्ता भरतात। वार्षिक उत्पन्नाचा 20% भाग ते भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवतात। आपत्कालीन खर्चासाठी महिना 500 रुपये बाजूला ठेवतात, तर वर्षामध्ये खर्चासाठी त्यांच्याकडे किती रुपये रक्कम उरते? म्हणजे त्यांचं एकूण कर भरून झाल्यानंतरचं जे उत्पन्न आहे ते 6,40,000 रुपये आहे। ते दर महिन्याला 2,000 रुपये विम्याचा हप्ता भरतात, म्हणजे वर्षभराचा हप्ता 2,000 गुणिले 12 म्हणजे 24,000 रुपये। नंतर वार्षिक उत्पन्नाचा 20% भाग, म्हणजे हे जे त्यांचं उत्पन्न आहे 6,40,000 त्याचा 20% भाग ते भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवतात। आणि आपत्कालीन म्हणजे अचानक काही खर्च होणार असेल तर त्यासाठी 500 रुपये महिना ते बाजूला ठेवतात। तर किती रक्कम त्यांच्याकडे वर्षभरामध्ये खर्चण्यासाठी शिल्लक उरते हे आपल्याला काढायचं आहे। तर शामरावांचे वार्षिक उत्पन्न बरोबर रुपये 6,40,000। विम्याचा हप्ता किंवा विम्याचा खर्च खर्च बरोबर 2,000 रुपये ते दर महिन्याला हप्ता भरतात। असं एकूण वर्षभर म्हणजे गुणिले 12 दुणे 24,000 रुपये। त्याच्यानंतर भविष्य निर्वाह निधी आता भविष्य निर्वाह निधीसाठी ते 20% रक्कम भरतात। आता हे 6,40,000 च्या 20% म्हणजे गुणिले 20/100। हे 2 शून्य गेले तर हे एक आणि एक 2 शून्य आपण इथे ठेवले, 2 8 आणि 6 दुणे 12। 3 शून्य 1 2 3 शून्य आणि 64 दुणे 128 म्हणजे 1,28,000। म्हणजे भविष्य निर्वाह निधीसाठी 1,28,000 रुपये। आणि आपत्कालीन खर्च 500 रुपये महिना। आपत्कालीन खर्चासाठी बाजूला काढलेली रक्कम बरोबर ते 500 रुपये महिना बाजूला काढतात। म्हणजे वर्षाचे काढण्यासाठी आपल्याला गुणिले 12 करावं लागेल। 12 पंचे हे 2 शून्य म्हणजे 12 शून्य शून्य आणि 12 पंचे 60, 6,000 रुपये। म्हणजे याप्रमाणे विम्याचा हप्त्यासाठी वर्षाचे 24,000 रुपये, भविष्य निर्वाह निधीसाठी 1,28,000 रुपये आणि आपत्कालीन 6,000 रुपये असा एकूण त्यांचं रक्कम आपल्याला काढावी लागेल। एकूण रक्कम बरोबर 24,000 अधिक
1,28,000 अधिक 6,000 बरोबर 24 आणि 6 30,000, 30 आणि 28 58 म्हणजे 1,58,000. 1,58,000 रुपये त्यांचा नियोजित रक्कम आहे. मग आता वर्षभरासाठी खर्चासाठी जी रक्कम आहे ती आपल्याला हे जे एकूण उत्पन्न आहे त्यांचं 6,40,000 रुपये, त्यातनं हे 1,58,000 रुपये वजा करावे लागतील. म्हणून वर्षभराच्या खर्चासाठी उरणारी रक्कम बरोबर 6,40,000 वजा 1,58,000. आता ही वजाबाकी करायची आहे. समजा इथं आपण वजाबाकी करूया. 6,40,000 वजा 1,58,000 रुपये वजा करा. 0 0 0 10तनं 8 गेले 2 हातचा 1 5 आणि 1 6 14तनं 6 गेले 8 हातचा 1 7तनं 2 गेले 4 4,82,000 रुपये. म्हणून वर्षभरासाठी किंवा वर्षभराच्या खर्चासाठी उरणारी रक्कम बरोबर रुपये 4,82,000. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता पुढचं दुसरं गणित घेऊया. एका शाळेतील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त मदत निधीसाठी जमा केलेल्या रकमा रुपयांमध्ये पुढे दिल्या आहेत. म्हणजे पूरग्रस्तांसाठी इथं निधी जमा केलेला आहे आणि त्या रकमा रुपयांमध्ये आहेत. म्हणजे 57 रुपये 89 रुपये 62 रुपये याप्रमाणे 57 89 62 115 200 150 इथं याप्रमाणे आपल्याला ही सांख्यिक माहिती दिलेली आहे. आणि याचे योग्य वर्ग घेऊन आपल्याला वर्गीकृत वारंवारता सारणी तयार करा असा प्रश्न दिलेला आहे. आता इथं वर्गीकृत वारंवारता सारणी तयार करण्यासाठी यातली सगळ्यात लहान संख्या आपण शोधायची आहे. समजा 57 असेल आणि सगळ्यात मोठी 210 212 म्हणजे याप्रमाणे. तर इथं वर्ग तयार करताना तुम्ही तुमच्या पद्धतीने वर्ग तयार करू शकता. म्हणजे 50 ते 75 75 ते 100 याप्रमाणे किंवा 50 ते 80 80 ते 110 110 ते 140 किंवा 50 ते 100 पण तुम्ही घेऊ शकता. 50 ते 100 100 ते 150 150 ते 200 याप्रमाणे. फक्त त्या वर्गामध्ये मात्र ही संख्या आपल्याला त्या ठिकाणी खूण करावी लागते. आता इथं मी ही वारंवारता सारणी तयार केलेली आहे. वर्ग 50 ते 80 80 ते 110 110 ते 140 140 ते 170 170 ते 200 आणि 200 ते 230. पुढचं कॉलम आहे ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता. आता आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. इथं आपण एक एक संख्येला खूण करायची आणि ताळ्याच्या खुणांमध्ये खूण करायची. आता इथं 57 कुठे येणार 50 ते 80 मध्ये. नंतर 89
80 ते 110मध्ये. 62 कुठे येणार? 50 ते 80. 115 110 ते 140. 200 याप्रमाणे आपण एकेका अंकावरती खूण करून इथं ताळ्याच्या खुणा केल्या तर ते याप्रमाणे खुणा होतात. म्हणजे 1 2 3 4 झाले की 5वी खूण अशी तिरकी करायची, म्हणजे 5-5चा एक गट तयार करायचा. आणि या खुणा पूर्ण झाल्यानंतर या खुणा किती आहेत ती संख्या म्हणजे वारंवारता असते. मग आता इथं 5 आणि 1 6, म्हणजे आपल्याला पटकन इथं मोजता येतं. 5 आणि 2 7. खुणा करताना 5चा गट झाल्यानंतर थोडी जागा सोडा आणि पुढं तुम्ही पुढच्या खुणा करायच्या आहेत. आता 110 ते 140मध्ये 5 आणि 3 8, 5 आणि 2 7, 5 आणि 4 9 आणि 5 आणि 3 8. आता ही एकूण वारंवारता किती याची ते बेरीज करायची आहे. ही सगळी बेरीज करा. 9 8 17 7 24. ही बेरीज येते 45. याप्रमाणे हे वर्गीकृत वारंवारता सारणीचं उदाहरण सोडवायचं असतं. म्हणजे तुम्हाला फक्त इथं संख्या दिलेल्या असतात, त्याचे वर्ग बघा. कधी कधी वर्गसुद्धा आपल्याला दिले असतात की साधारणतः कोणते वर्ग घ्यायचे आहेत ते वर्ग घेऊन आपल्याला उदाहरण सोडवता येतं. फक्त खुणा करताना मात्र तुम्ही व्यवस्थित खुणा करा, कारण ही जी तुमची वारंवारता आहे ही तुमची योग्य असेल पूर्ण. म्हणजे 50 ते 80मध्ये 6च विद्यार्थी, काहींची त्या इथं बेरीज 45 बरोबर येते, परंतु मात्र इथल्या ज्या संख्या आहेत त्या बदल होतात. तर तसं करू नका, कारण मग ते चुकीचं आहे. म्हणून थोडंसं कॉन्सन्ट्रेशन तुमचं या उदाहरणाकडे जास्त असलं पाहिजे आणि खूण करताना व्यवस्थित त्या वर्गाच्या ठिकाणीच आपण ती खूण केली पाहिजे. याप्रमाणे हा 5वा प्रश्न आपण सोडवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी भाग 2ची प्रश्नपत्रिका लवकरच अपलोड करणार आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा, की जेणेकरून त्यांना ही प्रश्नपत्रिका सोडवता येईल. थँक्यू.